म्हणजे जो सरकार चांगली करतंय त्याला आपण पाठिंबा देऊ. जी सरकार चांगलं करेल त्यांना मत देऊ. आतापर्यंत जी सरकार होती केंद्रामध्ये त्यांनी खूप जनतेला नाराज केला आहे. रोजगारावरती जो काही प्रश्न असेल तो त्याचा निर्वाळा आतापर्यंत केलेला नाही. मग सुनील मेंढे साहेब ते एकदाच त्या मागच्या वेळेस आले होते, तेव्हापासून तर आपल्या इकडे एरियात आलेच नाही. एकदा कोणतीही सत्ता राहो 5 ते 10 वर्षांनी बदलायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत MKM न्यूज 24 आणि आज आपण आहोत सळकर्णी तालुक्यातील गाव मसवान इथे आणि इथंच ह्या पानटपरीमध्ये काही इथले नागरिक बसलेले आहेत आणि आगामी जे लोकसभा निवडणूक 2024चा रणधुमाळा सुरू झालेला आहे आणि त्या निमित्तानं ह्या इथल्या नागरिकांचे काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. काय नाव आहे आपलं? मोतीराम नामदेव राऊत. अच्छा राऊत साहेब, आता समोरमध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं म्हणजे जो सरकार चांगली करतंय त्याला आपण पाठिंबा देऊ. अच्छा, आणि मोदी सरकार म्हणते का अबकी बार 400 पार, त्या निमित्त तुमचं काय म्हणणं आहे? अबकी बार 400 पार त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांना पहिले जे उद्दिष्ट टाकला होती बेघरचे 24 पर्यंत पूर्णपणे होतील आणि वीज आपल्या शेतकऱ्याला 24 तास देऊ, त्याच्यात तर काहीच नाही आपल्याला वीज मार्फत 6 घंटे नाही भेटत, कोणताच लाभ नाही मिळाला. काय सांगा लोकसभा निवडणुकीविषयी तुमचं काय मत आहे? मत काय म्हणजे जी सरकार चांगलं करेल त्यांना मत देऊ. अच्छा, समोरमध्ये आता जे महायुतीकडून जो आहेत सुनील मेंढे यांचे खासदार आहेत ते पुन्हा उभे आहेत आणि काँग्रेसकडून जे आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे महाविकास आघाडीकडून उभे आहेत. तर म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे दोघी उमेदवाराविषयी? परिवर्तन म्हणजे कोणती सरकार तुम्हाला पाहिजे आता? हे 10 वर्ष यांना झाले, आता परिवर्तन पाहिजे. अच्छा, काय नाव आहे आपलं? माझं नाव दुलिचंद कवाडकर आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 आता समोर 19 एप्रिलला निवडणूक आहे. तर आपलं काय उद्दिष्ट घेऊन आपण वोट करणार आहे आणि काय आपलं म्हणणं आहे? बघा, आतापर्यंत जी सरकार होती केंद्रामध्ये त्यांनी खूप जनतेला नाराज केला आहे. नाराज म्हणजे त्यांचे जे अजेंडे होते त्या अजेंडेवर सरकार खरं उतरलं नाही. बेरोजगारीचा प्रश्न असेल, खूप मोठी देशामध्ये बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली आहे आणि जो युवा लोक आहेत, जे तरुण पिढी आहे त्याच्यावर खूप अशी नाराज आहे सरकारवरती आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच त्यांच्या मनामध्ये मी बऱ्याचशा ठिकाणी असा विचारणा केल्याच्या नंतर आपण कुणाला मतदान करायचं का करायचं, तर नक्की त्यांच्या मनामध्ये एक परिवर्तन व्हावा अशी त्यांची भावना आहे. आपण नवयुवक आहात आणि नवयुवकाचं काय म्हणणं आहे आपल्यानुसार ह्या सरकारविषयी किंवा देशाच्या पॉलिटिक्स राजनीतीविषयी? राजनीती म्हणल्यानंतर खूप आता लोकांना कळून चुकलं आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षामध्ये असं खूप राजकारण आताचे जे आता काही वर्षामध्ये राजकारण चाललेलं आहे खूप एकदम चुकीच्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे आणि कोणता नेता कोणत्या पक्षामध्ये जाईल आणि काय करेल हे सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे सर्व जी जनता आहे लोकांना कळून चुकलेलं आहे की आपण मतदान कोणाला करायचे आहे. आता हवा कुणाची आहे? तर आता लोकांच्या मतानुसार परिवर्तन नक्कीच हवं आहे, कारण की सुनीलजी मेंढे आहेत जे खासदार आहेत त्यांनी आतापर्यंत मला वाटते मशवानी या ठिकाणामध्ये फक्त एकदा भेट दिलेली आहे आणि मी त्यांच्या मीटिंगमध्ये होतो. त्यांनी सांगितलं की खूप जास्त या मसवानीवरती खर्च केलेला आहे, परंतु मला नाही वाटत की या मसवानीमध्ये आतापर्यंत त्यांनी आपल्या फंडाच्या मार्फत की या ठिकाणी खर्च केला असेल. असं तर म्हणजे खासदारांनी तुमच्या गावाचा विकास केला का असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही वाटत मला की आपल्या मशवानीचा त्यांच्या मार्फत त्यांच्या निधीमधून असं काहीतरी विकास झाला असेल. मला नाही वाटत नाही म्हणजे झालंच नाही असंही म्हणाल काही हरकत नाही. लोकसभा निवडणूक हे आता समोर आहे आणि 19 एप्रिलला मतदान आहे, त्याविषयी तुमचं काय मत आहे निवडणुकीविषयी? निवडणुकीविषयी बोलायचं झालं तर निवडणूक ही झाली पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण नागरिक म्हणून तुमचं म्हणजे काय मत आहे म्हणजे सरकारविषयी किंवा समस्या तर भरपूर आहेत. पहिली समस्या तर ही आहे की शेतकऱ्याला वीज
पुरवठा होत नाही आहे आणि ह्या विजेमुळे हे शेतकरी सर्व मागासले आहेत. आताच्या म्हणजे हे रब्बी पिकाचा जो उत्पन्न घेत आहेत शेतकरी, बऱ्याचशा शेती लाईटमुळे पाणी होत नसल्यामुळे त्या पूर्ण मेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहेत. असं महायुतीकडून जे खासदार सुनील मेंढे ते उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रशांत पटोळे हे उभे आहेत. तर म्हणजे तुमची पसंती कोणाला आहे? पसंती आता सगळ्यासमोर सांगण्याची काही गरज नाही आहे. अच्छा, म्हणजे परिवर्तन होऊ शकते का साहेब? तुमचं काय म्हणणं आहे? जनता जर म्हणेल तर परिवर्तन होऊ शकते. होऊ शकते. आता शासनाच्या कोणत्या योजना जी आहेत या गावी पोहोचल्या आहेत आणि तुमचं काय म्हणणं योजनेबद्दल आणि तुम्ही संतुष्ट आहात का? शासनाच्या कोणत्याच योजना आजपर्यंत आमच्या गावात परिपूर्ण आलेल्या नाही आहेत. ज्या योजना आहेत त्या जुन्याच आहेत. नवीन योजना आपल्या गावापर्यंत आलेल्या काय नाही. नाव आपलं? मी मधुकर मोहरले. परिवर्तन झालं पाहिजे ना जी. भंडारा गोंदिया लोकसभेचा हा निवडणूक आहे. तर एक मतदार म्हणून तुम्ही काय सांगू शकता? आम्ही मतदार करू पण काँग्रेसच करू आम्ही. अच्छा, तर तुम्ही म्हणजे जे आता महायुतीकडून सुनील मेंढेजी उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रशांत पटोळे उभे आहेत. तर ह्या म्हणजे कोणाची हवा आहे तिथं ह्या एरियामध्ये आपल्या? त्यांची जे पंजेवाले अच्छा, पंजाची हवा आहे. हवा नाही, जास्त वोट मिळणार आहे. त्यालाच हवा म्हणतात. हो का? अच्छा, तर तुमच्या मते म्हणजे इथं काँग्रेसच्या म्हणजे उमेदवार निवडून येऊ शकते असं तुमचं मत आहे? आलाच आहे ना, आलाच आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024ची निवडणूक समोरच आहे आणि येत्या 19 एप्रिलला निवडणूक आहे आणि महायुतीकडून सुनील मेंढेजी हे उभे आहेत आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रशांत पटोळे हे उभे आहेत. तर म्हणजे दोन्ही उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे, दोन्ही उमेदवार आपल्या ठिकाणी ठीक आहेत, पण ह्या वर्षी मला असं तरी वाटते का पटोळे साहेबांना मौका दिला पाहिजे. कारण BJP सरकारने जे लोकांच्या भावनेशी खेळलेलं आहे ते बरं नाही केलं त्यांनी. विश्वासाने आम्ही पण काँग्रेसचे माणूस होतो, पण विश्वासाने आम्ही BJPला 2-3 वर्ष आम्ही 2-3दा आपण वोटिंग केली. त्याचं परिवर्तन झाल्यानंतर काही ना काही चांगला विकास होईल बा, किंवा आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना त्याचा काहीतरी बेनिफिट मिळून देतील या उद्देशाने आपण केलं, पण तसं काही झालेलं नाही आहे. सरकार अबकी बार 400 पार त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बोलण्यानं होत नाही. ते जे समजदार जनता आहे ते वोट बँकेतून दाखवेल तरी काय आहे ते. अच्छा, तर खासदार यांनी तुमच्या म्हणण्यानुसार खासदारांनी आपल्या जे भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये विकास केला आहे का? नाही, आता ते काही असं झालेलं नाही आहे. हां, काही ठिकाणी रोड बनत आहेत, ते सत्य परिस्थिती आहे, पण रोडच बनल्यानं होत नाही ना सर. किंवा एखादा पुल्या बनला तर ते आपल्याच कामासाठी आहे, पण ते चांगलं आहे, पण तेच बनल्यानं होत नाही. आता आपल्या इकडे युवा वर्ग पहा कितीतरी बेरोजगार पडून आहे, पानटपरीत जाऊन पत्ते खेळत आहे, कारण त्यांच्याकडे दुसरा काही व्यवसायासाठी वाव नाही आहे. आपला भंडारा जिल्हा हा एवढा निसर्गाने नटलेला जिल्हा येतो, दोन्ही जिल्ह्यात इथे भरपूर काही उद्योग येऊ शकतात, पण ते अजूनपर्यंत काही झालेले नाही. अच्छा, बेरोजगारीच्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बेरोजगारी खूप वाढलेली आहे सर. तर आम्ही शिकलेलो आहोत, पण आमच्याकडे काही व्यवसाय नाही आहे. आपण आपल्या परिस्थितीनं करायला गेलो तर आपल्याकडे पाहिजे तेवढी भांडवल नाही आहे. बँकेत गेलं तर ते लोन आपल्याला देत नाही आहे. आपण काय करणार आहे त्यासाठी? पहा, तरी आपण काही ना काही प्रयत्न करत आहोत, पण ते काय होत नाही आहे. त्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे ना. त्याच आशेनं आपण BJPला वोटिंग सुद्धा केली होती. म्हणजे आपण जे आता जे सरकार आहे आणि तिथले जे खासदार आहेत सुनील मेंढे यांच्या कामाशी आपण संतुष्ट नाही आहात? सुनील मेंढे साहेब ते एकदाच त्या मागच्या वेळेस आले होते, तेव्हापासून तर आपल्या इकडे एरियात आलेच नाही. अच्छा, म्हणजे यावेळेस परिवर्तन होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का? नक्की व्हायलाच पाहिजे. आणि माझं तरी असं मत आहे, एकदा कोणतीही सत्ता राहो 5 ते 10 वर्षांनी बदलायला पाहिजे ना. नवीन सरकारला मौका दिला पाहिजे. आम्ही सुरुवातीला तेच उद्देश करून आम्ही BJPला वोटिंग केलं, परंतु आपण ज्या आशेने आपण वोटिंग केले ते निष्फळ ठरलं. तर मित्रांनो, आपण आज होतो गोंदिया जिल्ह्यातील सळगड तालुक्यात आणि इथं मस्वानी ह्या गावामध्ये आहे. गावाचे जे नागरिक आहेत ह्या वेगवेगळ्या नागरिकांचं आपण इथं मत जाणून घेतलं आहे. काही नागरिकांचं असं म्हणणं आहे
की परिवर्तन पाहिजे, आणि काही असं म्हणणं आहे की म्हणजे आम्ही शासनाचा लाभ घेतला आहे, काही नाही घेतला आहे, आणि मतदार आहेत हे यावेळेस परिवर्तन करतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता पुढचा खासदार कोण बनणार हे यांचे मत मिळून हे ठरवणार आहे.